मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञानाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील। चला तर मग सुरू करूयात। बघा, प्रश्न पहिला आहे, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा। दिलेला प्रश्न आहे आपल्याला, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। बघा पर्याय, कर्तरी, सकर्मक कर्तरी, नवीन कर्मणी, भावे। तर या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवीन कर्मणी। शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग आहे पर्याय क्रमांक 3, नवीन कर्मणी। यानंतरचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 2 आहे, केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार सांगा। तर बघा पर्याय, विधानार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, यापैकी नाही। तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्गारार्थी। केवढा मोठा धबधबा हा। बघा, या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह आलेले आहे, त्यामुळे या वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। मित्रांनो, असे दर्जाचे प्रश्न शोधण्यासाठी आम्हाला खूप मेहनत लागते। आमचा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर फक्त 1 सेकंद काढून चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील घंटी नक्की दाबा। यामुळे आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। बघूयात आपला नंतरचा प्रश्न, मेघराम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे। पर्याय बघा, रूपक, उपमा, श्लेष, यमक। तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपमा। मेघराम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार आहे उपमा अलंकार। यानंतरचा प्रश्न बघा, अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही। तुम्ही प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे। पर्याय बघूयात, होकार, समर्थक, पाठिंबा, आस्वाद। अनुमोदन याकरिता समानार्थी शब्द कोणता नाही। बघा पर्याय, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आस्वाद। अनुमोदन याकरिता आस्वाद समानार्थी शब्द नाहीये। यानंतरचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे। पर्याय बघा, रोध, आनंद, रोख, उदार, रंक, गरीब, रुद्र, सौम्य। तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रंक, गरीब। विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे रंक आणि गरीब ही विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे। यानंतरचा प्रश्न बघा, हातभार काम कारभार दाम या म्हणीचा योग्य अर्थ निवडा। बघा पर्याय, थोडे काम थोडे दाम, काम न करता दाम मागणे, पुष्कळ काम त्याचे पुष्कळ दाम, कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त। तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त। हातभार काम कारभार दाम या म्हणीचा अर्थ होतो कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त। तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे। बघा, यानंतरचा प्रश्न, चतुर्भुज होणे म्हणजेच। बघा पर्याय, मतभेद होणे, लग्न होणे, भांडण होणे, गर्व होणे। तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लग्न होणे। चतुर्भुज होणे म्हणजेच लग्न होणे। यानंतरचा प्रश्न आहे, बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागू होतो। पर्याय बघा, जो सर्वांना ओळखतो, ज्याला सर्वजण ओळखतात, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे, जो खूप श्रीमंत आहे। तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा म्हणजे बहुश्रुत। यानंतरचा बघा प्रश्न, 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात। पर्याय आहेत, अपसारण चिन्ह, अपूर्ण विराम, स्वल्पविराम, संयोग चिन्ह। तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संयोग चिन्ह। 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात। यानंतरचा प्रश्न बघा, कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे। बघा पर्याय, दी वा शिरवाडकर, पु ल देशपांडे, रणजित देसाई, गु ल ठाकूर। यानंतर पर्याय आहे या प्रश्नाचा दी वा शिरवाडकर। पर्याय क्रमांक 1, कुसुमाग्रज यांचे मूळ नाव आहे दी वा शिरवाडकर। यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पदाची वर्गवारीनुसार अचूक वाढता क्रम लावा। पर्याय दिलेले आहेत आपल्याला, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पदाची वर्गवारीनुसार आपल्याला वाढता क्रम लावायचा आहे। बघा पर्याय, पहिला पर्याय आहे शिपाई, नंतर हवालदार, नाईक,
सहाय्यक पोलीस निरीक्षक. दुसरा पर्याय आहे नाईक, शिपाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार. यानंतरचा पर्याय शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक. नंतरचा पर्याय आहे नाईक, हवालदार, शिपाई आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिपाई, यानंतर येतो नाईक, त्यानंतर हवालदार आणि नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक. तर हा आहे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पदाची वर्गवारीनुसार अचूक वाढता क्रम. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? पर्याय आहेत NCRB, RAW, BRP&D, DRDO. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 BRP&D. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था म्हणजेच BRP&D. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभ्य निदर्शक असे कोणते चित्र आहे? पर्याय आहेत हाताचा पंजा, सिंह मुद्रा, चरखा, अशोक चक्र. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हाताचा पंजा. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभ्य निदर्शक असे हाताचा पंजा हे चित्र आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी रिकामी जागा येथे आहे. पर्याय बघा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे पुणे. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे येथे आहे. यानंतरचा प्रश्न बघा, दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? तर दिलेल्या पर्यायापैकी पर्याय आहेत CID, CBI, RAW, NIA. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NIA. दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा म्हणजेच NIA. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओन्ली GK अकॅडमी.